हॅलो. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार श्रोते हो. आज आपण आहोत भारतीय मातृदेवतांचा इतिहास या मालिकेतील 23व्या भागामध्ये. डॉक्टर अशोक राणा यांचं पॉडकास्ट चालू आहे मराठी दर्शन युट्यूब चॅनलवर, आणि आपण प्रत्येक भागामध्ये एका मातृदेवतेचा अभ्यास, एका मातृदेवतेची माहिती, इतिहास जाणून घेत असतो. त्याबद्दल प्रश्न विचारत असतो अशोक राणा सरांना. अशोक राणा हे इतिहास संशोधक आहेत. त्यांनी बरीच पुस्तकं लिहिलेली आहेत. भारतीय मातृदेवता, सणांची सत्यकथा, असत्याची सत्यकथा, देवतांची सत्यकथा, त्याचबरोबर आदिमाया हे त्यांचं प्राजक्त प्रकाशनाकडून पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. अशोक राणा हे मुख्यतः संस्कृती अभ्यासक, इतिहास अभ्यासक, मूर्ती अभ्यासक याबरोबरच ते चित्रकारही आहेत, आपल्याला माहितीच आहे. तर या भागामध्ये आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत अंबिका या मातृदेवतेबद्दल. मागच्या भागामध्ये सरांनी अनाऊन्स केलं होतं की पुढच्या भागामध्ये आपण अंबिका या मातृदेवतेची माहिती जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनल सबस्क्राईब नक्की करा. त्याबरोबरच तुमच्या प्रतिक्रिया सरांना कळवा. आणि सर, आपण आता कंटिन्यू करू शकता. अंबिका या मातृदेवतेबद्दल काय सांगता येईल? हो, अंबिका हा शब्द फार प्रचलित आहे. म्हणजे अगदी नवखा हा शब्द नाही आहे, आणि पार्वतीसाठी तो वापरण्यात येतो. शिवपत्नी पार्वतीला अंबिका या नावाने संबोधलं जातं. आता रुद्र हा वैदिकांचा एक नंतर त्यांनी स्वीकारलेलं दैवत होतं, कारण सुरुवातीला रुद्राबद्दल त्यांच्या मनात जो द्वेष होता तो व्यक्त झालाय अनेक पद्धतीने. पण नंतर त्यांनी रुद्राला स्वीकारलं आणि शिव नावाचं एक जमात, एका जमातीचा उल्लेख येतो आपल्या ऋग्वेदामध्ये. तर त्याही जमातीची देवता शिव नावाची होती. त्यांचा आणि रुद्र या वैदिकांच्या देवतेशी संबंध आला, आणि त्यातून शिव, शंकर, महादेव शब्दाबद्दल आपण यापूर्वी पाहिलं होतं की व्रात्य नावाची एक जमात होती. त्या व्रात्यांचा महोदेव नावाचा जो देव होता, म्हणजे व्रातपती त्याला म्हटलंय, तर त्यातून मग शिव हा देव निर्माण झाला. म्हणजे एकच देवता अनेक समाजातल्या मान्यता, धारणा आणि श्रद्धा यांच्याशी मेळ खाऊन मग त्याचं एक एकत्रित संघटित रूप आपल्या पुढे येतं आणि ते ग्रंथ रूपात मांडलं जातं. तर सिंधू संस्कृतीतली रुद्राची भगिनी म्हटलंय. शुक्ल यजुर्वेदामध्ये, यजुर्वेदाचा एक भाग आहे शुक्ल यजुर्वेद, त्यामध्ये अंबिका ही रुद्राची भगिनी असल्याचा उल्लेख येतो, म्हणजे बहीण आहे. आणि सिंधू संस्कृती तिचा रुद्र भगिनी आणि अंबिका यांच्याशी साधलं गेलं की तादात्म्य पावलं, म्हणून अंबिका ही रुद्र पत्नी पुढे भागवतामध्ये, भागवत हा ग्रंथ साधारणतः इसवी सनाच्या 8व्या-10व्या शतकातला आहे, त्याच्यामध्ये रुद्रपत्नी म्हणून तिचा उल्लेख येतो. तर अंबिका या शब्दाचा खरा अर्थ हा मातृदेवता असा होता. अंब म्हणजे माता, आई. आणि दुसरी गोष्ट अशी की अंबा या शब्दाचा अर्थ पाणी असाही होतो. अंब या शब्दाचा तिसरा अर्थ आहे आंबा, म्हणजे आम्रवनाची गणिका. मग या अर्थाने हा शब्द आहे. हा सर, एक बेसिक प्रश्न विचारायचा आहे. अंबिका म्हणजेच तुळजाभवानी का? तुळजाभवानी वेगळी, पार्वती वेगळी, म्हणजे पार्वतीला आपण अंबिका म्हणतो असं तुम्ही सांगताय. मग तुळजाभवानी वेगळी आणि म्हणजे पार्वती वेगळी का? तुळजाभवानीलाच परत अंबिका असं म्हटलं गेलंय. पार्वतीची दोन रूप ही हिंदू धर्म परंपरेत मानली आहे. जे सौम्य रूप आहे त्याला गौरी म्हणतात, आणि रौद्र रूप आहे म्हणजे क्रोध, संताप व्यक्त करणारं, जेव्हा युद्ध देवता म्हणून जे पुढे प्रचलित झालं ते रूप म्हणजे दुर्गा आहे. दुर्गा आणि गौरी या दोन्ही रूप जी आहेत ती पार्वतीची आहेत. पार्वतीला गिरिजा असंही म्हणतात, कारण गिरिजा म्हणजे पर्वतात राहणारी, पार्वती म्हणजे पर्वतात राहणारी. आणि शैलजा नावाचा एक शब्द आणखी आहे. शैल म्हणजे पर्वत, आणि पर्वतातून जन्मली या अर्थाचा तो शब्द आहे. जन्म, आता पर्वतातून कोणी जन्मत नाही, पण पर्वतात किंवा शैलामध्ये किंवा गिरिजनामध्ये जे लोक होते त्यांच्यातली एक कोणतरी एक मातृदेवता आहे ती. तर त्या तुळजाभवानीबद्दल तुम्ही जो प्रश्न विचारलाय, तुळजाभवानी ही महिषासुर मर्दिनी आहे.
तुळजाभवानीची मूर्ती जी आहे तुळजापूरला ती महिषासुरमर्दिनीची मूर्ती आहे. आणि महिषासुरमर्दिनी हे दुर्गेचं एक नाव आहे. हा म्हणजे आपण आधी पाहिलं की गौरी हे सौम्य रूप, दुर्गा हे रौद्र रूप. रौद्ररूप यासाठी की शत्रूचा संहार करण्याकरता आपला जो प्रतिस्पर्धी आहे त्याच्याशी युद्ध करण्याकरता सज्ज अशी ती दुर्गा. दुर्गा म्हणजे किल्ला. सर आवाज जरा कमी झालाय. कमी झाला का? आता वाढला. हा तर दुर्गा हा शब्दशः जर पाहिला तर तो किल्ल्याशी संबंधित आहे. किल्ला हा लढाईसाठी असतो. म्हणून जी तुळजाभवानीची मूर्ती आपण तुळजापूरला पाहतो ती महिषासुरमर्दिनी आहे. म्हणजे महिषासुराला ती मारते आहे. आपण यापूर्वी महिषासुरमर्दिनी या एका प्रकारामध्ये हा एक भाग घेतला होता. त्याच्यामध्ये तिच्यावर सविस्तर चर्चा केली होती. तर वाचक किंवा श्रोते ते पाहू शकतात. तर हा पार्वतीचा संप्रदाय स्वतंत्र संप्रदाय आहे. आणि तो संप्रदाय जेव्हा शिवाच्या संप्रदायात विलीन झाला तेव्हा त्यांचं नातं तयार झालं. तसं आपण यापूर्वी पाहिलं शुक्ल यजुर्वेदामध्ये तिला रुद्राची भगिनी म्हटलंय. बहीण म्हणून तिचं नातं आहे. दोन पुरुष दैवत एकत्र आली, त्याची उपासना संप्रदाय एकत्र आले तर त्या भावाभावाचं नातं असतं. पहिल्यांदा बहीण आणि भाऊ असंच नातं रुद्र शिव आणि अंबिकेमध्ये होतं. पण पुढे मग तिला भागवतांनी पत्नी म्हटलं, कारण खूप काळ आपण भाऊ भाऊ म्हणून राहू शकत नाही. भाऊ आहे. आता आपल्याकडे बरेचदा पहिली भेट होते किंवा परिचय होतो तेव्हा भाऊ हा असाच होतो. पुढे मग त्याला आपण मैत्रीचं रूप देतो आणि कालांतराने लोकच म्हणतात ही साधी मैत्री नाहीये. पुरुष आणि स्त्रियांमध्ये मैत्री असते म्हणजे ते प्रेम असतं आणि मग पत्नीच असते. असं कालांतराने शिव आणि अंबिका यांच्यातलं नातं हे पती पत्नीचं झालं. तसंच विनायकाचा एक संप्रदाय, स्वतंत्र संप्रदाय, गणपतीचा संप्रदाय, तो शिव संप्रदायात विलीन झाल्यावर त्याला अंबिकेला विनायकाची माता म्हणून सन्मान मिळाला. शिवाला विनायकाचा चे पिता म्हणून स्थान मिळालं. तर मत्स्यपुराण नावाचं एक पुराण आहे. त्यामध्ये तलाव खोदण्यापूर्वी अंबिकेची मूर्ती पूजा करावी, त्या मूर्तीची पूजा करावी असं म्हटलंय. या परंपरेतून एक दिसतं की ती पृथ्वी माता आहे, भूमाता आहे. आता भूमाता ही आहे आणि जलदेवता सुद्धा आहे. कारण अंब शब्दाचा अर्थ पाणी असा होतो. म्हणून तिला जलदेवता म्हणूनही पुढे मानलं गेलं. आता आपल्या कोल्हापूरला अमरावतीलाही अंबेचं देऊळ आहे, अंबादेवीचं मंदिर आहे. तसंच आपल्या कोल्हापूरला अंबादेवी आहे, तिला महालक्ष्मी असे म्हणतात. तर ती जलदेवता आहे आणि तिचे पुराणातल्या कथा ज्या आहेत त्या दक्ष प्रजापतीशी संबंधित आहे. म्हणजे दक्ष कन्या सती हे तिचं पूर्वजन्मीचं नाव होतं असं पुराण सांगतात. पुढं मग हिमाचलाची पत्नी मेना हिच्या पोटी तिने जन्म घेतला अशी कथा पुराणात आढळते. आणि शिवाशी संबंध जोडला गेल्यावर पार्वतींची जी मिथक आहे ती शिवाशी जोडली गेली. मग ती स्वतंत्र मातृदेवता होती, म्हणजे जलदेवता होती, भूमाता होती असं आपण पाहिलं. तिची नावं जी सापडतात ती अंबा आणि अंबी हे मातृवाचक जे शब्द आहेत ते जलवाचक असावेत असं शंभा जोशी एक फार मोठे अभ्यासक होऊन गेले त्यांनी म्हटलंय. त्यांनी मग ऋग्वेदातील काही ऋचांचा संबंध अंबिकेशी जोडलाय. अंबयो यंती जामय पुचंती मधुना पयह हे ऋग्वेदातल्या पहिलं जे मंडल आहे त्याच्यामधली ऋचा आहे. त्याच्या आधारे त्यांनी ते मत मांडलं की ही मुळात जलदेवता आहे असावी. आता आहे असं ठामपणे आपण यासाठी म्हणत नाही की तिची इतर रूप सुद्धा प्रचलित आहेत. तर त्यांनी म्हटलं की अंबया हा या पदाला मातृस्थान या आपा म्हणजे पाणी असा अर्थ सायण हा एक भाष्यकार आहे ऋग्वेदाचा, त्यांनी दिलेला अर्थ आहे. आणि त्याच्या आधारे शंभा जोशींनी म्हटलंय की ही जलदेवता आहे. कौशिकी ब्राह्मण हा एक ग्रंथ आहे, ब्राह्मण कौशिकी, त्याचा आधार त्यांनी दिलाय. ते असं म्हणतात आपो या अंबया हा अशा अंब पदाच्या जलवाचक अर्थाबद्दल शंका राहत नाही. अंब हे किंवा अंबू हे शब्द जलवाचक आहे. जसं अंबुवाची हा उत्सव याबद्दल आपण मागे कामाख्या देवीबद्दल माहिती पाहताना पाहिलं होतं की जेव्हा पाऊस पडतो आणि पावसाबद्दल अशी समजूत आहे, जगभरच आहे, की पाऊस आकाशातून पडतो म्हणजे आकाश देवता जी आहे त्याचं रेत किंवा त्याचं जे वीर्य आहे ते पृथ्वीवर पडतं, भूमातेवर पडतं. त्यातून सृष्टीची निर्मिती होते, प्रामुख्याने शेतीची निर्मिती होते, पिकाची निर्मिती होते. म्हणून पाऊस आणि जमीन
यांचं नातं हे स्त्री पुरुषाचं आहे किंवा माता पिता, आद्य माता पिता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. म्हणून ओरिसा, बंगाल, बिहार या भागात जो अंबुबाची उत्सव होतो तो पाऊस पडल्यानंतर होतो. तर त्यावर एक स्पष्ट होतं की मुळात ती जलदेवता होती आणि जेवढ्या जलदेवतांचा उल्लेख येतो पुराण ग्रंथामध्ये किंवा वैदिक ग्रंथामध्ये यक्षी या अर्थाने. आता यक्षिणी, डाकिन या भागामध्ये आपण यक्षिणी या शब्दाचा अर्थ पाहिला होता. तर जैन परंपरेत यक्ष देवतांना मानाचं स्थान आहे. तर त्यात अंबिका यक्षी ही फार महत्वाची यक्षी आहे आणि जैन परंपरेत तिच्याबद्दल जी माहिती दिली आहे ती आपण आता पाहूया. जैन धर्मामध्ये यक्षपूजेला अतिशय महत्वाचं स्थान आहे. अहिंसा तत्वाचा निष्ठेने पुरस्कार करणारा भारतातला सर्वात जुना ग्रंथ आहे. आत्मशुद्धी आणि स्वातंत्र्य ही या धर्माची प्रमुख वैशिष्ट्य आहे. स्वतःच्या इंद्रियांच्या वासनावर विजय मिळवणारा असा जैन या शब्दाचा अर्थ आहे. भारतातील अतिशय प्राचीन अशा श्रवण संप्रदायातून या धर्माची निर्मिती झाली. श्रवण आणि जैन हे पर्यायी शब्द आहेत. बौद्ध धर्मामध्ये श्रवणचा उच्चार समण असा होतो आणि समणचा अर्थ होतो बौद्ध धर्मानुसार किंवा पाली भाषेनुसार की तो समता मानतो, समतावादी संप्रदाय. तर एकीकडे श्रवण हे जैन सुद्धा आहे आणि दुसरीकडे समण हे बौद्ध सुद्धा आहे. म्हणून तमिळ भाषेमध्ये समनम असा उच्चार आहे. इसवी सन पूर्व 3000 वर्षापासून या धर्माची तत्व अस्तित्वात असल्याची जैन धर्मीय मानतात. सर्वात जुना धर्म असल्यामुळे जैन धर्मियांचं म्हणणं आहे की आमचा धर्म सर्वात जुना आहे. आता इतिहासकारांचं मत वेगळं आहे. इसवी सन पूर्व 9व्या ते 6व्या शतकाच्या दरम्यान या धर्माची तत्व अस्तित्वात आली. आज जगभर उत्तर अमेरिका, पश्चिम युरोप, अतिपूर्वेकडील देश, ऑस्ट्रेलिया आणि इतर देश यामध्ये जैन धर्माचे अनुयायी मोठ्या प्रमाणात पसरले. इसवी सन पूर्व 1ल्या शतकात तमिळनाडू, कर्नाटकात जैन धर्मीय स्थिरावले. उत्तर भारतात मात्र त्यापूर्वीच या धर्माची पळामुळं रुजली होती. आता धर्म म्हटल्यावर असा आपला समज आहे, पण जैन आणि बौद्ध हे दोन धर्म असे आहेत जे ईश्वराला मानत नाही. मग सृष्टीकर्ता ईश्वर ही संकल्पना जैनात नाही. त्यामुळे हा संप्रदाय जो आहे किंवा हा धर्म जो आहे, ज्याला संप्रदाय सुद्धा काही लोक चुकून म्हणतात, पण जैन हा स्वतंत्रच धर्म आहे आणि त्या धर्माचं जे मूळ आहे ते लोकायत संप्रदायाशी आहे. लोकायत हा सुद्धा स्वतंत्रच धर्म आहे, तर त्यालाही संप्रदाय म्हटलं गेलं. कारण आपण नंतरच्या काळामध्ये हिंदू हा धर्म प्रमुख मानला आणि हिंदू शब्द तसा इसवी सनाच्या 4व्या-5व्या शतकात आपल्याला आढळतो. 8व्या शतकात तो मेरू तंत्र या तंत्रग्रंथात आहे. 10व्या-11व्या शतकात तो अल्बेरुनीच्या ग्रंथामध्ये, ज्याला किताबे हिंद म्हणतात. तर अशा तऱ्हेने हा सगळ्यात जुना धर्म आहे आणि मग लोकायत संप्रदायाचा खरा वारसा स्वीकारला तो बौद्ध धर्म. तर देवता म्हणून तीर्थंकराची पूजा जैन धर्मात आज प्रस्थापित झाली आहे. ईश्वर संकल्पना जरी नसली तर तीर्थंकरांना ईश्वराचं स्थान दिलंय. तर ही सगळी वैशिष्ट्य प्राचीन भारतातील श्रवण योग्यांच्या सिंधू संस्कृतीमधून आलेली आहे. तर हा जर इतिहास आपण पाहिला तर लक्षात येईल की हे सगळे धर्म म्हणजे लोकायत, जैन आणि बौद्ध हे प्राचीन सिंधू संस्कृतीतल्या श्रवण संस्कृतीशी आपलं नातं सांगतात. आणि सिंधू संस्कृतीचं एक वैशिष्ट्य आहे, त्यात मूर्तीपूजा होती आणि पूजा करणे या अर्थाचा शब्द आहे यक्ष. वैदिक आणि पौराणिक वाङ्मयात यक्षांची भयावह विकृत वर्णन का आहे? कारण ती पूजा करणारी आहे. ती यज्ञाला मानत नाही, यज्ञ संस्था मानत नाही, चातुर्वर्णीय अवस्था मानत नाही आणि वेद प्रामाण्य मानत नाही. म्हणून त्यांनी आपला शत्रू म्हणून जाहीर केलं आणि तसा त्यांचा उल्लेख हा वैदिक आणि पौराणिक वाङ्मयात आहे. पण जैन धर्मात मात्र यक्षांना अतिशय पूजनीय स्थान आहे. जसं वैदिकांनी त्यांना वाईट लेखलं, पण जैनांनी मात्र त्यांना पूजनीय ठरवलं. फक्त ते दुय्यम स्थान त्यांचं त्यांच्या मंदिरामध्ये असतं. मंदिराच्या बाहेर यक्षाचं एक स्वतंत्र मंदिर असतं छोटंसं आणि ते रक्षक मानले गेलेले आहेत. तीर्थंकराचे भक्त म्हणून त्यांचं वर्णन जैन धर्मात आपल्याला आढळतं. जैन धर्मशास्त्रानुसार यक्ष आणि यक्षिणी, एखादा यक्ष असेल त्याची यक्षिणी सुद्धा असते. जसं आता धरणेंद्र नावाचा यक्ष आहे, नाग कुळातला तो आहे, तर त्याची जी यक्षिणी आहे ती पद्मावती आणि पार्श्वनाथाचे हे संरक्षक आहे म्हणून त्याला शासन देवता असं म्हटलेलं आहे. सर, आणि त्याची नेमणूक श्रोत्यांसाठी यक्ष या शब्दाचं जरा विश्लेषण करता का? यक्ष या शब्दाचा अर्थ साधा आहे, पूजा करणे.
उपासक. हा, पूजा करणे हाच अर्थ आहे, खूप काही वेगळा अर्थ नाही. आणि पण त्याचा विस्तार असा केला गेला की जख्ख हा शब्द आपण ऐकलेला आहे, तो प्राकृत भाषेत येतो, पालीमध्ये येतो, इतरही प्राकृतात येतो. आणि मग जख्ख शब्द आपण उच्चारला की मराठी भाषेत जख्ख म्हातारा असा शब्दप्रयोग आहे. तर या ठिकाणी जख्खचा अर्थ होतो विद्वान, ज्ञानी, अनुभवी, आणि म्हाताराचा अर्थ होतो वयोवृद्ध. हा अर्थ आहेच म्हातारा शब्दाचा, पण महत्तर, मोठा. हा, म्हणजे संस्कृतमध्ये म्हातारा शब्दाचा अर्थ होतो मोठा, म्हणजे ज्याचा अनुभव मोठा आहे, ज्याचं ज्ञान मोठं आहे, असा चांगल्या अर्थाचा हा यक्ष शब्द विद्याधर या अर्थाने सुद्धा वापरला जातो. म्हणजे संस्कृत नाटकामध्ये यक्षांना विद्याधर म्हटलंय, म्हणजे ते ज्ञानवान होते. जसं दाकिण ही ज्ञानवान स्त्री होती, पण तिला सुद्धा वैदिक धर्मानी किंवा पौराणिकांनी बदनाम केलाय. हा, तसं यक्षांनाही बदनाम केलाय, पण हे मुळात ज्ञानवान लोक होते आणि हे निसर्ग देवतांचे पूजक होते. निसर्ग देवता म्हणजे आकाश हा एक निसर्ग देव आहे, भूमाता ही निसर्ग देवता आहे, अग्नी आहे, वारा आहे, पाऊस आहे, किंवा झाडं आहेत, वनस्पती आहेत, डोंगर आहेत, नद्या आहेत. तर हे सगळे जे आपल्या जीवनाला पूरक आणि उपकारक असे घटक आहेत, त्यांना त्यांनी देवता म्हटल्या. म्हणून यक्षांची पूजा बरेचदा झाडांच्या रूपात झालेली आपल्याला दिसते. हा, आणि यक्षांची स्थानं जी आहे ती पहाडावर, नदीच्या काठावर आपल्याला आढळतात. कारण आकाशामधून यक्ष येताना दिसतात, गंधर्व येतात, किन्नर येतात, अशा प्रकारची कथा, अशा प्रकारची चित्र किंवा शिल्प आपल्याला आढळतात, म्हणजे अनेक लेण्यांमध्ये. तर अशा तऱ्हेने यक्ष हे तसे पूरक आहेत. पण ज्या यक्षांनी संघर्ष केला आर्यांशी म्हणजे वैदिकांशी, तेव्हा त्या यक्षांबद्दल मात्र तिरस्कृत वर्णनं आपल्याला आढळतात. जैन धर्मातलं स्थान आपण चर्चा करत होतो यक्षांचं. हा, जैन धर्मात मात्र त्यांना तीर्थंकराचे सहचर किंवा शासनदेव, शासनदेवचा अर्थ होतो त्यांचं जे प्रशासन आहे. म्हणजे पार्श्वनाथ जेव्हा तीर्थंकर होते ते एक राजपुत्रच होते, तेव्हा त्यांना त्यांच्या शासनात मदत करणारी मातृदेवता म्हणून पद्मावतीचा उल्लेख येतो, धरणेंद्राचा उल्लेख येतो. आणि धरणेंद्रांनी पार्श्वनाथाला कसं वाचवलं किंवा धरणेंद्राला पार्श्वनाथांनी कसं वाचवलं, दोन्ही प्रकारच्या कथा जैन धर्मामध्ये आहेत. तर हे जे यक्ष आहे ते श्रीमंत दाखवले आहेत. त्यांच्यामध्ये जे शिल्प आपण पाहतो त्यात आभूषणं घातलेले भरपूर, दागिने वगैरे सोन्याची, त्यांच्या हातात पैशाची थैली दाखवतात. आणि त्यांचा जो राजा होता तो कुबेर आहे. मग पुढे कुबेराला हा धनिकांचा देव म्हटलाय आणि विशेषतः देवांचा भांडारी म्हटलाय. देवांची जी तिजोरी आहे ती कुबेराच्या ताब्यात आहे असं सांगण्याकरता अशा प्रकारच्या कथा तयार झाल्या. तर असे आणखी एक शब्द आहे यक्षाचा पर्याय शब्द ब्रह्म. हा, आणि ब्रह्म शब्द हा मुळात यक्ष संस्कृतीतून आलेला आहे. आणि त्याचा अर्थ वाढणारा, विशाल, म्हणजे पाणी वाढलं, पाऊस वाढलं तर यक्ष, ब्रह्म. त्याला ब्रह्मा शब्द पाणी या अर्थाने सुद्धा आहे, अन्न या अर्थाने सुद्धा आहे, वनस्पती याही अर्थाचा हा शब्द आहे. आणि मग तर पुढे वैदिकांनी त्याला ब्रह्मदेव करून टाकला आणि जैनांनी त्याला ब्रह्मयक्ष म्हटलं. म्हणजे दक्षिण भारतात ब्रह्मयक्ष या नावाने तो प्रसिद्ध आहे आणि तो विष्णूपासून वेगळा आहे, विष्णू तत्वापासून वेगळा आहे असं जैन मानतात. जैन धर्मातले जे 10वे जीन शीतलनाथ, त्यांचा तो अधिकृत सेवक आहे. आणि मग त्या मंदिरामध्ये म्हणजे बऱ्याच जैन मंदिरामध्ये शीतलनाथाचा तो आहेच अधिकृत सेवक, पण इतरही जैन मंदिरामध्ये ब्रह्मस्तंभ नावाचा एक स्तंभ आणि खांबावर मात्र त्याच्या मूर्ती ब्रह्मदेवासारख्या 4 तोंड असलेल्या मी पाहिल्या काही मूर्ती. पण त्या ठिकाणी त्याला ब्रह्मयक्ष म्हणतात, म्हणजे ब्रह्मदेव नाही म्हणत जैन लोक. म्हणजे ते यक्ष संस्कृतीशी आपलं नातं जोडतात. आता हा जो ब्रह्मयक्ष आहे त्याचं जे वर्णन जैन परंपरेत आहे, तर 3 डोळे, 4 चेहरे, श्वेतवर्णीय व कमलासनावर, म्हणजे पांढऱ्या गोऱ्या रंगाचा. कारण बहुतेक जैन मंदिरात त्या मूर्ती आहेत त्या संगमरवरच्या दगडातून बनतात. फक्त पार्श्वनाथाच्या मूर्ती ज्या आहेत त्या काळ्या दगडातून बनवतात, काळा नाग या अर्थाचा. अशा तऱ्हेने हे रंग सुद्धा त्या तीर्थंकरांचे जे संप्रदाय आहे आणि त्या संप्रदायातले लोक आहेत त्यांच्याशी संबंधित आहे. आता हा जो ब्रह्मयक्ष आहे त्याला 8 हात असून त्याच्या उजवीकडून 4 हातामध्ये महाळुंगरी वनस्पती आहे, हातोडा आणि पाश म्हणजे आवळण्यासाठी, शासन प्रशासनासाठी. आणि 4थ्या हातामध्ये अभय मुद्रा, म्हणजे तो तुम्हाला अभय देतो. म्हणजे तुमच्यावर संकट आलं असेल काही
तुमच्या विरोधात कोणी काही कटकार असेल अभय देण्याचं काम करतो. पण त्याच्या हातात मुंगूस हा प्राणी आहे. मुंगूस हा जगातल्या बऱ्याच संस्कृतीमध्ये हा पैसा धनसंपत्तीचा प्रतीक म्हणून मानला गेलाय. जपमाळ, सोटा आणि अंकुशी पारंपरिक ब्रह्मदेवाचे आयुध काही मूर्त्यामध्ये दाखवतात. मुंगूस या यक्षाच्या हाती दाखवण्यामागे यक्ष संस्कृतीतील मूळ वैशिष्ट्य म्हणजे कुलचिन्ह दाखवणं. म्हणजे तो कोणत्या तरी एखाद्या समुदायाचा कुलचिन्ह असलं पाहिजे. आता ब्रह्मयक्षाचं ब्रह्मदेव पौराणिकाच्या देवतेत रूपांतर झाल्यामुळे भागवत पुराण जे आहे त्याच्यामध्ये सगळ्या सृष्टीचा तो निर्माता म्हटलाय. कोणाला? ब्रह्मदेवाला म्हटलंय. आता याबद्दल आपण मला वाटतं यापूर्वी सुद्धा पाहिलं होतं की काही संप्रदाय, कश्यपाला म्हणणारा जो संप्रदाय आहे त्या कश्यपाच्या संप्रदायामध्ये म्हणजे आपण पाहिलं की कश्यपापासून सृष्टी निर्माण झाली असं मांडणारा एक वर्ग आपण पाहिला होता. तर काही ठिकाणी प्रजापती येतो, काही ठिकाणी ब्रह्मदेव येतो, काही ठिकाणी विराट पुरुष येतो. तर अशा तऱ्हेने म्हणजे जे संप्रदाय ज्या ज्या दैवताला मानतात त्या त्या दैवताला त्यांनी प्रमुख मानलेला आहे सगळ्या सृष्टीच्या निर्मितीसाठी. भागवतामध्ये अशा तऱ्हेने त्याला सृष्टी निर्माता म्हटलं. त्यांनी देवांना निर्माण केलं, असुरांना निर्माण केलं, गंधर्व आणि अप्सरांना सुद्धा निर्माण केलं असं पुराण सांगतात. वास्तविक गंधर्व, यक्ष, किन्नर, भूत, पिशाच, किंपुरुष, पितर आणि हे नागांना सुद्धा निर्माण केलं. पण ही स्वतंत्रपणे संप्रदाय आहेत. म्हणजे त्यांचं महत्व दुय्यम ठेवण्याकरता अशा तऱ्हेने ब्रह्मदेवाला सगळ्यांच्या निर्मितीला कारणीभूत असं ठरवलं. याच कथा जैन परंपरेत आल्या. त्या ब्रह्मयक्षाचं पूर्णपणे ब्राह्मणीकरण झालं असं म्हटलंय. आता यक्षिणी, आपण यक्षाबद्दल प्रश्न विचारला होता. तर यक्ष पत्नी म्हणून यक्षिणीचा उल्लेख येतो. पण यक्षिणी ही स्वतंत्र मातृदेवता आहे. असं आवश्यक नाही की यक्षाची पत्नी असेलच असं नाही. तर तिला मातृदेवता म्हणून जे स्थान आहे जैन परंपरेत ज्या यक्षिणी आहेत, आपण काही यक्षिणीचा उल्लेख यापूर्वी केला होता. तर ह्या यक्षिणी ह्या दैवत आहेत, प्रमुख दैवत नाही. पण हेही आपण पाहिलं होतं पद्मावतीच्या संदर्भात की पद्मावती ही स्वतंत्र मातृदेवता म्हणून प्रस्थापित झाली. कर्नाटकातल्या शिगमोगा जिल्ह्यामध्ये हुमच्च नाव जे आहे ते पद्मावतीच्या नावाने प्रसिद्ध आहे. हुमच्च पद्मावती. आणि ज्या तिरुपतीला लोक जातात बालाजीच्या दर्शनाला, ते तिरुपतीचं जे मंदिर गाव आहे ते पद्मावतीचं तीर्थक्षेत्र आहे. हेही आपण पाहिलं. म्हणजे मुख्यतः त्यांचं स्थान त्या ठिकाणी महत्वाचं आहे. तर जैन धर्मामध्ये जे काही शासन देवता म्हणून प्रसिद्ध अशा यक्षिणी आहेत त्यात अंबिका, चक्रेश्वरी, कुष्मांडिनी, ज्वालामालिनी व पद्मावती अशा प्रकारच्या ह्या 5 ते 6 मातृदेवता आहे ज्या अतिशय लोकप्रिय झालेल्या आहेत. कारण त्यांचा संप्रदाय मोठ्या प्रमाणात वाढला आणि स्वतंत्रपणे तीर्थस्थानही त्यांची निर्माण झाली. आता काही विद्या देवता ज्या जैन धर्मात आहेत त्या सरस्वतीला महत्वाचं स्थान आहे. आणि सोबतच श्री, री, बुद्धी, धृती, कीर्ती आणि लक्ष्मी या प्रमुख शासन देवता जैन धर्माने मानल्या. कुलदेवता आणि ज्ञाती देवता यांनाही काही ठिकाणी पूजलं जातं. मातृदेवताचा संप्रदाय अशा तऱ्हेने जैन धर्मामध्ये महत्वाचं स्थान राखून आहे. नेमिनाथ हे एक फार महत्वाचं दैवत आहे. तीर्थंकर म्हणून त्याला किंवा कृष्णाचा भाऊ म्हणून त्याला मान्यता आहे जैन धर्मात. तर त्यांची सेविका म्हणून अंबिकेचं स्थान आहे. आता तीर्थंकर नेमिनाथ हा कोण आहे आपण पाहूया. तर जैन धर्मातला 22वा तीर्थंकर नेमिनाथ, त्याचं मूळ नाव नेमी प्रभू असं होतं. त्याचे पिता समुद्र विजय व माता शिवादेवी ही होती. सौर्यपूर येथे श्रावण कृष्ण पंचमीला त्यांचा जन्म झाला असं जैन मानतात. जैन परंपरेत ते 1000 वर्ष जगल्याचंही सांगितलं जातं. 500 वर्ष त्यांनी साधकावस्थेत घालवल्याचं मानलं जातं. अरिष्टनेमी या नावाने त्यांना ओळखलं जातं. आता हे सगळं अतिशयोक्त वर्णाने एवढं काही माणूस जगत नाही. हरिवंश कुळात जन्मलेले नेमिनाथ भगवान कृष्णाचे मावस भाऊ होते असं जैन आणि हिंदू धर्मातले लोक मानतात. राजघराण्यात जन्मलेल्या नेमिनाथांचा एक महत्वाचा ऋषी म्हणून यजुर्वेदात उल्लेख आहे. म्हणजे यजुर्वेदाचा काळ आपण इसवीसनापूर्व 1500 हा घेतला तर तोच काळ साधारणतः नेमिनाथाचा काळ म्हणजे आतापासून साधारणतः 3500 वर्षापूर्वी नेमिनाथ हा होऊन गेला. आता त्याच्याबद्दल जी जैन धर्मात माहिती आहे ती अशी आहे. जन्म आणि मृत्यूच्या कक्षा ओलांडून गेलेला, हिंसेचा नायनाट करणारा एक महामानव, तसेच कोणत्याही दुखापतीपासून मानवांना वाचवणारा महायोगी. योगी लोकांची जी संस्कृती आपल्या हिंदू संस्कृतीला आपण म्हणतो श्रमण योग्यांची संस्कृती, तर त्यामधला हा एक योगी आहे.
आता नेमिनाथांनी श्रावण कृष्ण षष्टीला, आता ते होऊन गेलेली आहे पंचमी नंतर, 1000 सोबत्यांसह दीक्षा घेतली. तसंच आश्विनी अमावस्येला त्यांना केवळ ज्ञान झालं असं जैन परंपरा मानते. त्यांचं लक्षण चिन्ह आहे शंख आणि रंग निळा आहे अशी ही मान्यता आहे. लक्षण चिन्हावरून तीर्थंकरांची ओळख पडते. आपल्याला एकदा तीर्थंकर आणि बुद्ध यांच्यातला फरक कळत नाही, म्हणून बरेचदा बुद्धाला तीर्थंकराला बुद्ध मानणे असा एक प्रकार चालू आहे. पण लक्षण चिन्ह जर आपलं समजली तर तीर्थंकर ओळखू येतात. तर त्यांना आषाढ शुद्ध अष्टमीला उज्जैनगिरी येथे 536 सहकार्यासह निर्वाण प्राप्त झालं. मी त्यांचा निर्वाणाचा जो काळ दिलाय आणि तेव्हा 536 लोकांसह ते निर्वाणाला गेले असं म्हणतात. ऐतिहासिक पुरुष म्हणून इतिहासकारांनी इसवी सन पूर्व 3100 हा त्यांचा काळ मानला. म्हणजे आपण आणखी 5000 वर्ष मागे जातो. मी त्यांना ऐतिहासिक पुरुष मानलाय इतिहासकारांनी. नेमिनाथांविषयीच्या पुराण कथेनुसार हस्तिनापूरचा राजा श्रीसेन याचा सर्वात मोठा मुलगा राजा शंख हा पुढे अरिष्टनेमी म्हणून प्रसिद्ध झाला. एके दिवशी शत्रूंनी हस्तिनापूरला सर्व बाजूने घेतलं. त्यात तस्कर, डाकू, दरोडेकर इत्यादींचा समावेश होता. मुत्सदी व धोरणी अशा युवराज शंख याला राजाने सांगितलं की त्यांचा बंदोबस्त कर. शंखाने रक्ताचा एक थेंबही न सांडता त्यांच्यावर मात केली. परंतु इकडे राजकन्येला एका निम्न कोटीच्या देवानं पळवलं. म्हणजे देवांच्या काही कोटी, खालचा देव, वरचा देव असे स्तर ठरवले. त्याला निम्न कोटी म्हणजे खालचा. त्यापासून तिला युक्तीने शंख युवराजाने वाचवलं अशी कथा आहे. नंतर दोघांचं प्रेम झालं आणि लग्न झालं. ते आपल्या यशोमती नावाच्या पत्नीवर अतिशय प्रेम करीत असत. ते 7 जन्म एकमेकांचे पती पत्नी होते. आता आपल्याकडे 7 जन्म एक तोच पती मिळावा अशा प्रकारचा वट सावित्री व्रत आहे. तर ही संकल्पना आहे. 7 म्हणजे पूर्ण, 7 म्हणजे सत्य. अशा तऱ्हेने 7 शब्द हा लोकप्रिय झालेला आहे. तर नंतर मग त्यांचा 9वा जन्म 22वे तीर्थंकर म्हणून घेतला. त्यांची यशोमती पत्नी या जन्मी राजीमती म्हणून जन्माला आली. म्हणजे असे पुनर्जन्माचा सिद्धांत जो मुळात जैन धर्मामध्ये नाहीये, बौद्धांमध्ये नाहीये, पण पुढे दोन्ही धर्मामध्ये हा सिद्धांत अतिशय लोकप्रिय झाला. नेमिनाथांची मंदिरं ही भारतभर आहेत. त्यात गिरनार आबू येथील दिरवळा टेम्पल अतिशय प्रसिद्ध आहे आणि सर्वात मोठं जास्त नक्षीकाम याच मंदिरात झालेलं आहे. तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर त्याची शासन देवता, त्या तीर्थंकराची शासन देवता अंबिका हे जैन धर्मात अतिशय महत्वाचं स्थान टेकून आहे. आता तिची जी नावं आहेत अंबाई, अंबा आणि आम्र कुष्मांडिनी. कुष्मांड म्हणजे कोहळ. एक कोहळ्याच्या रूपात तिची पूजा केली जाते. तिचं वर्णन जे आहे जैन धर्मात, ती सोनेरी रंगाच असून तिचं वाहन सिंह असल्याचं जैन परंपरा मानते. सिंहवाहिनी दुर्गीशी तिचा संबंध असल्याचं यावर दिसतं. तिने आम्रगुच्छ, पाश, पुत्र व अंकुश धारण केलेली आहेत असं वर्णन तिचं जैन धर्मग्रंथात आहे. अंबिकेजवळ पुत्र असण्यातून ती मातृदेवता आहे स्पष्ट होतं. आपण इतरही शैव मंदिरामध्ये सुद्धा अशा तऱ्हेने अंबिकेच्या मूर्ती बाहेरच्या भिंतींवर आढळतात. बऱ्याचशा शिवमंदिरात हे आढळतात. म्हणजे हिंदूंमध्ये ती प्रसिद्ध आहे आणि जैनांमध्ये आहे. तर तिच्या आधी सत्तादर्शक, सत्ता तिच्या हातात आहे असं जाणून घेण्याकरता पाश आणि अंकुश ही आयुधं वापरली आहे. पण ती सुद्धा मातृसत्ताक व्यवस्थेची आहे. तिच्या हाती आम्रगुच्छ का दाखवतात, तर हा एक मोठा प्रश्न आहे की आंबा हा शब्दाचा अर्थ आंबा असाही होतो आणि मग त्यामुळे कदाचित तिच्या हाती आंबा दाखवण्याची पद्धत असावी किंवा ती आंब्याच्या झाडाखाली बसलेली आहे असं चित्र तिचं सापडतं. आता यापूर्वी आपण पाहिलं की अंब या शब्दाचा अर्थ जलवाचक अर्थ आपण पाहिला. आई हा अर्थ या प्रचलित आहे, पण आंबा हा शब्द जास्त प्रचलित झाला. पाली आणि संस्कृतामध्ये त्याला आम्र म्हणतात. तर विनयपीठात या पाली धर्मग्रंथात अंबपाली या गणिकेचं अंबवन होतं असा उल्लेख आहे. प्रचलित ज्या कथा आहेत बौद्ध धर्मामध्ये त्यानुसार अंबपाली ही गणिका म्हणजे वेश्या होती असं म्हणतात, पण ती वेश्या नव्हती. तो चुकीचा अर्थ आहे. गणप्रमुख स्त्री असले की तिला गणिका आणि पुरुष असला की त्याला गणपती म्हणत असत. अर्थात यातून शासकाच्या पदाचा निर्देश होतो. मातृसत्ताक पद्धतीचा राज झाल्यावर गणिका शब्दाचा अर्थ हीन झाला. आणि तो हीन का झाला, तर भाषा विज्ञानामध्ये अर्थपरिवर्तन ही एक स्वाभाविक प्रवृत्ती म्हटली आणि त्यात एखाद्या चांगल्या शब्दाचा अर्थ वाईट होत असेल त्याला अर्थापकर्ष किंवा अर्थच्युती म्हणतात. या ठिकाणी जैनांसोबतच गणिका
ज्या समाजामध्ये प्रचलित होती, म्हणजे बौद्ध असतील किंवा हिंदू पूर्व जे काही धर्म होते सिंधू संस्कृतीतले, तर त्यांचा ऱ्हास झाल्यावर त्या शब्दाचा अर्थ बदलला. पण कॉम्रेड शरद पाटील यांनी तो अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला. फार महत्वाचा आहे. तर अंबपाली ही वास्तवात गणमाता होती असं ते म्हणतात आणि तिचं नाव वज्जी गणाच्या पुरोहिताचा किताब होता. त्याचा अर्थ आंबेची पुरोहिता असा होतो असं ते म्हणतात. यावर अंबिका म्हणजे मातृदेवता असा अर्थ स्पष्ट होतो. पण तो आंबा हा अर्थ तिच्या कुलचिन्हाचा परिचय असावा. कारण कुलचिन्ह म्हणजे काही वनस्पती असतात, काही प्राणी असतात, पक्षी असतात, काही फळं सुद्धा असू शकतात. तर आंबवन तिच्या मालकीचं असल्यामुळे तिची ओळख ही आम्रपाली झाली. आणि मग पुढे मूर्ती बनवताना तिच्या हातात आम्रगुच्छ दाखवणं. वेरूळला आपण गेलो, वेरूळच्या लेण्यात आम्रवृक्षाखाली सिंहारूढ अवस्थेत ती बसलेली दाखवलेली आहे. अंबिकेचं अतिशय सुंदर शिल्प आपल्या वेरूळच्या जैन लेण्यामध्ये. आपण फार कमी लोक तिथे जातात, मी हे पाहिलेलं आहे. तर ही अंबिका ही शासन देवता होती नेमिनाथांची, म्हणून तिला अतिशय महत्वाचं स्थान आहे. आणि ती शेती आणि मानवाच्या सुफलीकरणाची, म्हणजे पूर्वी जास्तीत जास्त लोकसंख्या वाढणं आवश्यक होतं शेतीसाठी आणि त्या कामासाठी, आणि शेती तर आवश्यकच होती. तर म्हणून तिची मातृदेवता शेतीच्या सुफलीकरणाची आणि मानवाच्या, तिला महत्वाचं स्थान आहे. तिला बहुपुत्रिका या रूपात जैनाने स्वीकारलं. बहुपुत्तका म्हणूनही तिला पाली भाषेत म्हणतात. आणि पूतना ही जी मातृदेवता आहे ती बहुपुत्तकाच आहे. दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात तिच्या उपासना होत्या, म्हणून तिची मूर्ती आढळतात. इंदोरच्या म्युझियममध्ये सुद्धा मी बहुपुत्तकाची मूर्ती पाहिली. तर ही अंबिका ही बहुपुत्तक आहे. तिच्यासोबत प्रियंकर व शुभंकर ही दोन मुलं दाखवण्यात येतात. ही नावं प्रतिकात्मक. प्रियंकर म्हणजे प्रिय असं, प्रियकर, प्रिय वाटणारा. शुभंकर म्हणजे शुभ वाटणारा. अशा तऱ्हेच्या दोन मुलांचं असं तिला दाखवतात. तिची स्वतंत्र 3 मंदिर आहेत. त्यापैकी राजस्थानातील जालोर जिल्ह्यातील बगराजवळील संथू येथील नेमिनाथ अधिष्ठायिका नागोत्र सोलंकी गोत्रीय कुलदेवी ही अंबिका देवी जिनालय हे एक मंदिर आहे. दुसरं राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील ताकटगड येथील श्री कुलदेवी अंबिका जैन मंदिर. तर तिसरं राजस्थानमधील पादरली येथील श्री कुलदेवी अंबिका देवी जैन. म्हणजे आपल्या राजस्थानमध्ये 3 मंदिर आहेत अंबिकेची स्वतंत्र. अंबिकेची सर्वात प्राचीन मूर्ती इसवी सन 550 मध्ये अकोटा धातू समुच्चयातील वृषभनाथाच्या सोबतची. विद्यानुशासन या जैन ग्रंथात तिला 8 हात असल्याचा उल्लेख आहे. नेमिनाथाच्या मूर्तीखालच्या पट्टावरती कोरली गेली असावी असं या वर्णनात वाटतं. चेतन शंकर साडी नावाचे एक जैन विद्वान आहेत असं त्यांनी वर्णन केलंय तिचं. तिचा रंग काळा असून तिच्या हातात शंख, चक्र, धनुष्य, कुऱ्हाड, भाला, तलवार, पाश व मक्याचं कणीस आहे. तिला या ठिकाणी आम्र कुष्मांडी, कुष्मांड म्हणजे कोहळ्याचं, ज्याला आपण कद्दू हिंदीत म्हणतात. तर तंत्र संप्रदायात अंबिकेला एक महत्वाचं स्थान आहे. तंत्र संप्रदाय आपण ज्याला अलीकडे हिंदू धर्म म्हणतो हा अलीकडला असला तरीही तंत्र संप्रदायाचा प्रभाव त्याच्यावर आहे, सर्व धर्मावर आहे. तर तिला रौद्र रूप दिलं. दुर्गेसारखं रौद्र रूपाचं वर्णन तंत्र ग्रंथामध्ये अंबिकेचं आहे. आणि तिला सिंहवाहिनी म्हटलंय. म्हणजे सिंहवाहिनी जी अंबिका आहे, सिंह भारतात फार उशिरा आला. तर हा आला तसा आफ्रिकेतून, पण इजिप्त हा आफ्रिकेचा भाग आहे. आणि मेसोपोटेमिया ज्याला म्हणायची पूर्वी आता इराकचा तो भाग आहे. तिथे टायग्रिस आणि युफ्रेटिस या 2 नद्यांच्या दोआबामध्ये जी एक संस्कृती बहरली ज्याला सुमेरियन संस्कृती म्हणतो, त्यात नना नावाची मातृदेवता आहे. ह्या ननापासून सिंहवाहिनी दुर्गा आली आहे. असं नना ही रोमन देवता आहे, पण आधीची तिचं नाव इनान्ना आहे. मग इस्टर झालं. इस्टरबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहिली होती. अशा तरी इसवी सनाच्या 2ऱ्या शतकात ब्राह्मण धर्मामध्ये ही नना आली असावी आणि तिला पुढे अंबिका म्हटलं असावं असं अभ्यासकांना वाटतं. खरं आहे सर. अंबिका ही मुख्यत्वे जैन धर्मातील मातृदेवता आहे असं म्हणता येईल. आणि हिंदू धर्मातील म्हणजे पार्वतीलाच अंबिका या नावानं संबोधलं जातं असं तुम्ही सुरुवातीलाच सांगितलं. मुख्यतः ही जलदेवता आहे. अंब म्हणजे पाणी आणि अंब म्हणजे माता असे 2 अर्थाचे 2 शब्द आहेत. त्याबद्दल यक्ष या शब्दाचा अर्थ तुम्ही सांगितला. यक्षिणी आणि म्हणजे जैन धर्म व यक्ष पूजा याबद्दलही तुम्ही सांगितलं. यक्षिणी व मातृदेवता म्हणजे जे उपासक आहेत यक्षिणी म्हणून पुढे आलेले
त्यांनाच जैन परंपरेत यक्ष हे जिन किंवा तीर्थकारांचे भक्त असल्याची माहिती रुजलेली आहे असं तुम्ही सांगितलं. बरोबर आहे सर? बरोबर आहे. हा. तर नेमिनाथांबद्दल ही तुम्ही माहिती सांगितली. तर सारांश म्हणून अंबिकाची मंदिरं किंवा भेट देता येतील अशी मंदिरं श्रोत्यांसाठी काय सांगता येईल 2 शब्दात आपलं या भागाचं? नाही, स्वतंत्र मंदिरं आपण पाहिजे की राजस्थानामध्ये 3 मंदिरं आहेत स्वतंत्र. जसं पद्मावतीचं मी सांगितलं, हुमतच्या पद्मावती हे कर्नाटकातलं मंदिर स्वतंत्र आहे आणि हे जैन धर्मातलं प्रामुख्याने. आणि आंध्र प्रदेशामध्ये तिरुपती बालाजीचं जे स्थान आहे उंचावर आहे, त्याच्या खाली तिरुपती नावाचं गाव आहे, तिथे स्वतंत्र पद्मावतीचं मंदिर आहे. हे जसं पद्मावतीच्या बाबतीत आहे तसं उत्तरेकडे फक्त राजस्थानमध्येच अंबिकेची 3ही मंदिर आहेत. आणि मग आपण नेमिनाथाचं मंदिर त्या ठिकाणी पाहायला जातो तर त्या ठिकाणी अंबिकेची मूर्ती असते. आता एक तुमच्या पंढरपूरच्या संदर्भातली गोष्ट सांगतो की विठोबाला बुद्ध म्हणून मानलं गेलं हे सर्व लोक मानतात आणि संतांनी तसा उल्लेख केलाय. पण तसंच जैन लोकांनी मात्र त्याला नेमिनाथ म्हटलंय. कृष्णाचा मावस भाऊ म्हणून नेमिनाथ म्हटलंय. म्हणून आपण त्याच विठोबाच्या पंढरपुरामध्ये अंबिका सुद्धा आढळते आणि विशेषतः पद्मावती आढळते. म्हणजे जैन धर्म, हिंदू धर्म, ह्या हिंदू धर्म शब्द काही लोकांना खटकतो की हाता अलीकडला शब्द कशाला वापरायचा, पण तो प्रचलित शब्द असल्यामुळे आपण वापरण्याशिवाय पर्याय नाही. आणि साधारणतः 1,500 वर्षापासून हिंदू शब्द वेगवेगळ्या अर्थाने प्रचलित होता याचे पुरावे, ऐतिहासिक पुरावे आहेत. आता जैन धर्म त्याच्या आधीचा, त्याआधी लोकायत संप्रदाय, त्यानंतर बौद्ध धर्म आणि बौद्ध धर्मातले अनेक संप्रदाय. आता अंबिकेचा स्वतंत्र संप्रदायाचा आहे खरं म्हटलं म्हणजे. ही पार्वतीचं रूप जरी मानलं गेलं तरी जैनांनी तिला स्वतंत्रपणे शासन देवता म्हणून स्थान दिलं. आणि अंबिका बौद्धांमध्ये सुद्धा आहे. म्हणजे ह्या सगळ्या देवता, ह्या मातृदेवता विशिष्ट धर्माशी निगडीत नाहीये. तर तिचे जे उपासक आहे ते ज्या ज्या धर्मात सहभागी झाले त्या ठिकाणी तिची उपासना सुरू झाली. फक्त बौद्धांनी इतर मातृदेवतांना इतकं महत्वाचं स्थान दिलं नाही, पण जैनांनी मात्र यक्षिणी म्हणून तिला अंबिकेला महत्वाचं स्थान दिलं. आणि तिची स्वतंत्र मंदिरं राजस्थानातच आहे. पण नेमिनाथ ह्या तीर्थंकराच्या मूर्ती ज्या ज्या ठिकाणी असतील, त्यांची तीर्थस्थानं असतील, त्या ठिकाणी मात्र अंबिकेला बाहेर शासन देवता म्हणून जे रक्षिणी आहे, त्या रक्षण करणाऱ्या त्याला आपण क्षेत्रपाळ देवता म्हणतो. तर क्षेत्रपाळ ही संकल्पना सुद्धा जैनांमध्ये खूप प्रचलित आहे आणि त्या क्षेत्रपाळच म्हणतात त्यांना. तर अशा तऱ्हेने अंबिका ही क्षेत्रपाळ देवताही आहे आणि शासन देवता म्हणून जैनांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. आणि अंबेची स्वतंत्र मंदिर काही ठिकाणी जसं मी सांगितलं की अमरावतीला अंबादेवीचं मंदिर आहे हा विदर्भात, तसं कोल्हापूरला जे आंबेचं मंदिर आहे अंबाबाई ज्याला म्हणतात ते अतिशय प्रसिद्ध आहे. शिलाहार राजे जे होते त्यांच्या काळात ते शिलाहार भोज यांच्या काळात ते निर्माण झालं. शिलाहार जैन होते, त्यामुळे मग जैन जे अवशेष सापडतात त्या मंदिरात आपण गेलो तर प्रवेशद्वारावरच अनेक जैन तीर्थंकरांच्या मूर्ती आहेत. काही लोक त्याला बौद्ध मूर्ती म्हणतात, पण ती बौद्ध मूर्ती नाही आहेत, त्या जैन मूर्ती आहेत. तर अशा तऱ्हेने ती जी आहे आपल्या अंबाबाई, तर ती पद्मावती आहे असं जैनांचं म्हणणं आहे. पद्म आणि अंबिका, पद्मावती आणि अंबिका यांच्यात बरंचसं साधर्म्य बऱ्याच ठिकाणी आहे. सर, आता पंढरपूरचा उल्लेख झाला म्हणून आपण ऑलरेडी भाग केलेला आहे पांडुरंगावर, विठ्ठलावर. तुम्ही त्यात विश्लेषण केलं आहे की जैन धर्म पंढरपूरच्या पांडुरंगाला नेमिनाथ मानतो. तर पद्मावतीचं स्वतंत्र मंदिर आहे सर पंढरपूरला, खरं आहे. पण अंबिकाचा कसा संबंध लावला जातो पंढरपूरच्या पांडुरंगाला? म्हणजे नाही, आता कसं अंबिका हा शब्दच जलदेवतेशी संबंध असल्यामुळे तिथे पदुबाई आहे, लखुबाई आहे, ह्या कोळ्यांच्या देवता आहे. पदुबाई प्रामुख्याने धनगरांची आहे आणि लखुबाई ही कोळ्यांची आहे. धनगरांचा संबंध प्रत्यक्ष पाण्याशी येत नाही, पण त्यांची जी मेंढरं असतील, ढोरं असतील, त्यांना पाण्याशिवाय पर्याय नसतो ना, पण पाण्याच्या काठावरच्या ह्या देवता असाव्यात. अंबिका ही पद्मावतीच्या रूपात त्या ठिकाणी आहे. पद्मावतीचं स्वतंत्र मंदिर आहे त्या ठिकाणी आणि पद्मतीर्थ आहे असे मला यावर्षी ते पाहायला मिळालं. म्हणजे अंबिका आणि पद्मावती हा एकरूप झालेल्या आहेत पंढरपूरला असं दिसतं आपल्याला. अंबिकेचं स्वतंत्र मंदिर नाहीये, यमाई आहे तसं स्वतंत्र मंदिर पंढरपूरला नाहीये. अशी असायला पाहिजे, कारण नेमिनाथाचं
जर रूप मानलं, त्याला नेमिनाथ मानलं, तर त्याची शासन देवता म्हणून अंबिका असायला पाहिजे. आता त्या मंदिराच्या फोटो काढू देत नाही. आपण जर पाहिलं तर कदाचित त्या ठिकाणी शासन देवता म्हणून अंबिकेची मूर्ती असलीच पाहिजे. आपण ते शोधूया केव्हा तरी. येस येस येस. तर आज आपण चर्चा केली श्रोते हो अंबिका या मातृदेवतेबद्दल. हे होते डॉक्टर अशोक राणा. मी वेळोवेळी सांगतच असतो की यांची पुस्तकं तुम्ही ऑनलाईन मागवू शकता. व्हिडिओ दिलेल्या संपर्क क्रमावर तुम्ही संपर्क करून ती पुस्तकं मागवू शकता. वेगवेगळ्या प्रकाशकांकडून जवळजवळ 70 ते 80 पुस्तकं आजपर्यंत प्रकाशित झालेली आहेत सर, बरोबर? हो, आता 75 झाली आहे. 75. अरे बापरे सर, वाचायला जमत नाही. तुम्ही एवढं कधी लिखाण केलं तुम्हालाच माहिती आहे. तर आपण पुढच्या भागात कुठल्या मातृदेवतेबद्दल सर चर्चा करणार आहोत एकदा तुम्ही सांगा. आता गौरी गणपतीचा सण येतोय. आता पण गौरीच्या आधी सिद्धाईका ही जी मातृदेवता आहे जैनांची, तिच्याबद्दल माहिती हो. ती वर्धमान महावीराची शासन देवता म्हणून प्रसिद्ध आहे आणि तिची खूप सुंदर मंदिरं म्हणजे वेरूळला आहेत. वेरूळला सिद्धाईकाचं मंदिर पाहण्यासारखं आहे. तर सिद्धाईका या मातृदेवतेवर पुढच्या भागात आपण माहिती पाहूया. नक्कीच सर. तर भेटूया 24व्या भागामध्ये सिद्धाईका या मातृदेवतेबद्दल जाणून घ्यायला. आणि निरोप घेण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच ही महत्वपूर्ण माहिती आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा, आपल्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवा. सर, वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.